त्या श्रद्धेचं तरी मानसिक किंवा शारीरिक पिळवणूक होते काय? स्त्री अनुयायी किंवा भक्त असतात त्यांच्याशी एकांतात बोलण्याची किंवा एकांतात काही विधी करण्याची मागणी करण्याची, मुळात त्या स्त्रियांना हे लक्षात आलं पाहिजे की स्त्रियांचं मानसिक आरोग्य आपल्या समाजातला दुर्लक्षित केला जाणारा भाग आहे. श्रद्धा व्यक्तीला विनम्र बनवते. जर याचं उत्तर होय असं दिलं तर मग ह्या गोष्टी पुन्हा कर्मकांडाकडे आणि पुन्हा त्या अंधश्रद्धेकडे वळायला वेळ लागेल. सायकोलॉजी ऑफ क्राऊड मध्ये गर्दीचं मानसशास्त्र आपल्याला हे सांगतं की ज्या वेळेला सारख्याच पद्धतीचे विचार असणाऱ्या एका ठिकाणी जमतो त्यावेळेला व्यक्तीला सुरक्षित आहोत असं वाटतं. भले त्या ठिकाणी काही अनुचित कोणत्याही गोष्टीवर त्या व्यक्तीने श्रद्धा ठेवावी की नाही ठेवावी. देवाला रोज सकाळ संध्याकाळ पूजा अर्चना करायची असं म्हणून आपण शांत बसतो का? आपल्याला अभ्यास करण्याशिवाय पर्याय नाही, कारण आपल्याला कुणीच मदतीला येणार नाही. आता अलीकडे सगळ्यात मोठं गाजलेलं प्रकरण म्हणजे खरात प्रकरण. मग यातून समाजाने काय धडा घेतला पाहिजे? समाज धडा घ्यायला तयार आहे का हा प्रश्न समाजाने स्वतःला विचारावा. आपल्याकडे मूल्य शिक्षण हे रुजलेलंच नाही. जिथं मूल्य शिक्षणच नाही तिथं समाजामध्ये सजगता जागरूकता हा प्रकार येणार कुठे? वैज्ञानिक दृष्टिकोन वाढला पाहिजे. चिकित्सक वृत्तीनं बघण्याची नजर ही मुलांची तयार झाली पाहिजे आणि हे शाळेपासून होणार. शाळांकडे पुन्हा परत वळायला लागतं. जेनझी म्हणतो किंवा मिलेनियल्स असतील, सायंटिफिक दृष्टिकोन त्यांचा आहे असं बोललं जातं. ऍस्ट्रॉलॉजी ऍपचा आपण जर विचार केला ते 14,000 कोटीपर्यंत जाईल असा एक अंदाज आहे. सो कॉल्ड जी सायंटिफिक दृष्टी असलेली पिढी आहे तीही मग याच्या विळख्यामध्ये जाईल का परत? नमस्ते, मी डॉक्टर संजित. वेलकम टू द हेल्दी शो. आज आपण मनाच्या एका गुंतागुंतीच्या विषयावर चर्चा करणार आहोत. ते म्हणजे भीती, श्रद्धा, अंधश्रद्धा या तिघांच्या मध्ये मानसशास्त्रीय दृष्ट्या असणारा संबंध काय आहे त्याबद्दल चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सनत पवार सर. जेव्हा माणूस खचलेला असतो तेव्हा त्याला विज्ञानापेक्षा चमत्कारावर का विश्वास वाटतो, याच्यामध्ये काय सायकोलॉजिकल रिझन तर नाही ना? तर तेही आज आपण समजून घेणार आहोत. तसेच अंधश्रद्धेच्या गर्तेतून बाहेर पडून आरोग्यदायी श्रद्धा कशी जोपासावी हेही वैज्ञानिक दृष्ट्या आपण आज समजून घेऊयात. चला तर मग सुरू करूयात. सर, मग एखाद्याची श्रद्धा असावी की नसावी, त्या व्यक्तीने श्रद्धा ठेवावी की नाही ठेवावी? मग श्रद्धेची व्याख्या काय आपण सांगतो? उत्कटपणे कृतिशील असणारी विवेक शक्ती. ठीक आहे. म्हणजे समजा आता मी अभ्यास केलाय, ठीक आहे, आपण गणपतीला विद्येची देवता असं म्हणतो. परीक्षेला अभ्यास केल्यानंतर आपण जाताना गणपतीला नमस्कार करतो, मनोभावे नमस्कार करतो आणि मला जे काही वाचले अभ्यास केलाय ते सगळं आठवू द्या असं म्हणतो. आपण बाहेर पडतो आणि पेपरला जातो. त्याच्या उलट आपण असं करतो का की बाबा आता देवाला रोज सकाळ संध्याकाळ पूजा अर्चना करायची आणि दिवसभर देवाच्या समोर बसून राहायचं, खडतर तपश्चर्या करायची, अभ्यास काही करायचं नाही, तिथं गेल्यानंतर जे काही मला सुचेल आठवेल ते देवाच्या कृपेने होईल असं म्हणून आपण शांत बसतो का? नाही. आपल्याला माहितीये की आपल्याला देवाकडून किंवा आपण देवासमोर हात जोडल्यानंतर आपण जो काही अभ्यास करणार आहे तो आपल्याला आठवावा, तिथं तो लिहिता यावा, ह्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करत असतो. पण म्हणून आपण अभ्यास करायचं थांबवत नाही ना. अभ्यास करतो, भरपूर कष्ट करतो, याला कृतिशील म्हणते. कृतिशीलपणा आपण म्हणू शकतो. उत्कटपणे म्हणजे उत्कटपणे केली ही जी भावना आहे आपली, त्या भावनेनं आपण देवाच्या समोर हात जोडतो की त्यावेळेला मला ते सगळं आठवू दे आणि मग आपण परीक्षेला बाहेर पडतो. मग अशी श्रद्धा असावी की का नसावी? कारण तुम्ही केवळ काहीतरी चमत्कार होईल किंवा देव मला काहीतरी मदत करेल या केवळ पोकळ अपेक्षेवरती विसंबून राहून तुम्ही तुमची कृतिशीलता संपुष्टात आणत नाही. कामं करण्याची तुम्ही थांबवत नाही ना. तुम्ही काम सातत्यानं करत आहात, जोमानं करत आहात आणि त्यावेळेला जेव्हा तुम्हाला वेळ मिळतो किंवा त्यावेळेला तुमच्या मनाला बरं वाटतं म्हणून तुम्ही देवासमोर हात जोडता. काही लोक असेही असतात की जे देवळामध्ये मंदिरामध्ये रोज जात नाहीत पण कधीतरी जातात, तिथलं वातावरण बघून त्यांना प्रसन्न वाटतं. अगदी तसंच उदाहरण एखाद्या चर्चच्या बाबतीतही देता येईल किंवा एखाद्या दर्ग्याच्या बाबतीत देता येईल, एखाद्या मशिदीच्या बाबतीतही देता येईल की लोक तिथं जातात, त्यांना बरं वाटतं थोडंसं त्या वातावरणामध्ये राहिल्यानंतर, शांतता असते, गारवा असतो आणि त्यानंतर थोड्या वेळ थांबून देवाला काय असेल ते नमस्कार करून किंवा काही दुआ मागून असेल किंवा प्रार्थना करून असेल ते आपल्या पुढच्या कामाच्या मार्गाला ते लागतात. असेही काही लोक आहेत. अशा पद्धतीची श्रद्धा असेल तर निश्चितपणानं असावी. त्यातून तुम्हाला तुमच्या मनाला समाधान मिळत असेल, शांतता लाभत असेल आणि त्यातून तुम्ही पुढच्या मार्गाला जात असाल तर ते जरूर करावं. त्याच्यात कर्मकांड जेव्हा येतात ना त्यावेळेला मग ती श्रद्धा राहत नाही. मग त्या कर्मकांडांमध्ये माणूस गुरफटायला लागतो. मग माणसाची इच्छा असो अथवा नसो मग ते बळजबरीनं मारून मुटकून केल्यासारख्या त्या गोष्टी कराव्या लागतात. मग त्या आपण करतोय का, त्याच्यातून आपल्याला खरोखरच समाधान मिळतंय की नाही हा विचारच पाठीमागे पडतो.
मुळात तिथे विचार ही गोष्ट राहतच नाही. तिथं केवळ अंधानुकरण केल्यासारख्या त्या गोष्टी होत जातात. त्यामुळे त्या गोष्टीच्या बाबतीमध्ये त्या गोष्टी आपल्याला पटत आहेत का आणि त्यातून आपल्याला काय मिळतंय हे तपासून पाहणं वारंवार गरजेचं असतं. हा त्याच्या पाठीमागचा सगळ्यात महत्वाचा उद्देश. याला असंही म्हणू शकतो का की श्रद्धा व्यक्तीला विनम्र बनवते? म्हणजे एखाद्या व्यक्तीला सक्सेस मिळत असेल, ओके, तर त्याला हेही बॅक टू माइंड राहील की बाबा मी करतोय प्रयत्न, ओके, त्याचं हे रिझल्ट आहेत, फक्त ते प्रयत्नापुरतं मर्यादित नाही आहे, त्याला कुठली तरी एखादी शक्ती, नैसर्गिक म्हणा किंवा दैवी शक्ती त्याचा आधार आहे, असे हातून पण होतं का? म्हणजे जेणेकरून त्याचा तो ओव्हर कॉन्फिडन्स येणार नाही आणि मग तो मी म्हणजे सुप्रीम आहे असंही यातून होऊ नये म्हणून हे कदाचित तयार झालं असेल का? जर याचं उत्तर होय असं दिलं तर मग या गोष्टी पुन्हा कर्मकांडाकडे आणि पुन्हा त्या अंधश्रद्धेकडे वळायला वेळ लागत नाही. ओके. याचं कारण असं की तुम्ही एखादी कुठली तरी इनह्युमन पॉवर आहे किंवा एक कुठली तरी अशी अमर्याद शक्ती आहे, ह्या गोष्टीचं ज्या वेळेला उदाहरण देता त्यावेळेला मग आपोआपच तिथं चमत्काराला जागा शिल्लक राहते. पुन्हा गोष्टी परत नशिबावरती किंवा त्या अमानवी शक्तीभोवती परत त्या फिरायला सुरुवात होतात. पुन्हा माणूस अंधश्रद्धा होण्याची शक्यता असते, पुन्हा नशिबाला दोष देण्याची देखील शक्यता असते. माझ्या वडिलांचं उदाहरण मी इथं सांगेन, ज्यांना लहानपणापासून मी जन्माला आल्यापासून पाहिलेलं आहे. त्यांना स्वतःहून कुठल्याच देवाची पूजा अर्चना करताना किंवा कुठल्याही मंदिरामध्ये जाताना किंवा देवाकडे करुणा भागताना कधीच मी पाहिलं नाही. सरकारी हुद्द्यावरती होते, मोठे अधिकारी होते, तेही डॉक्टरच आहेत. याचं कारण मला असं जाणवतं, मी माझ्या पद्धतीनं केलेलं त्याचं विश्लेषण आहे. हा, पण एक आहे की समजा कुठे एखादा सार्वजनिक कार्यक्रम असेल आणि अगदी तिथे पूजा अर्चनेचा कार्यक्रम असेल, तिथं जर आम्हाला बोलवलेलं असेल तर आम्ही निश्चितपणानं तिथं जातो. तिथं ते बसतात आणि क्वचित प्रसंगी पूजेमध्ये सहभागी वगैरे होतात. जर त्यांना कोणी खूप आग्रह केला तर तिथे जाऊन उभारतात. देवासमोर टाळ्या वाजवायच्या असतील तर त्या टाळ्या वाजवतील, प्रसाद घ्यायचा असतील तर ते प्रसाद घेतील. पण म्हणून त्यांनी कधीही कुठल्या देवाचं नाव घेतलं नाही, कधीही पूजा अर्चना केली नाही. याचं कारण मला असं वाटतं की लहानपणापासून ज्या हाल अपेष्टा त्यांना भोगाव्या लागलेल्या होत्या, की ज्यामध्ये फार अगदी मजुरी करण्यापासून किंवा कोर्टामध्ये ज्याच्या मागे उभे असणारे ते पट्टेवाले असतात, जे दंड घेऊन उभे असतात, त्या पद्धतीचं काम करणं असेल, नोकरी करत करत स्वतःच्या शिक्षणाची तरतूद करणं असेल, संपूर्ण कुटुंबच मजुरीला जिथं जात होतं त्या ठिकाणी मग पैसे वाचवून ते बँकेमध्ये ठेवणं वगैरे प्रकारच नाही. कामाला गेलं तर हात चालणार अशा पद्धतीनं. सो दिवसभर कामाला जाणं असेल, म्हणजे शाळा झाल्यानंतर कामावरती जाणं, काम झाल्यानंतर संध्याकाळी इथं आपल्या कृष्णा नदीच्या तिथं जॅकवेल आहे, जो घाट आहे सांगलीवाडीला आणि सांगलीला जोडणारा, तर त्या घाटाच्या तिथं एक जॅकवेल आहे, तिथं पाण्याची मोटर वगैरे उपसा करण्यासाठी आणि शेतीला पुरवण्यासाठी असते. तर तिथं ते अभ्यास करत बसायचे रात्रीच्या वेळेला. असं ते होतं. तिथून स्मशानभूमी जवळच आहे, पण त्या गोष्टीचा कधीच फरक पडला नाही. तिथं रात्रीच्या वेळेला अभ्यास करायचा आणि अगदीच त्यांचे दोघ जण मित्र आले तर मग त्यातला एक मित्र अनुकंपा तत्वावरती जिल्हा परिषदेमध्ये लागलेला होता. मग तो यायचा, तो घरातून थोडी भांडी आणि थोडासा मीठ मसाला वगैरे घेऊन यायचा, नदीच्या तिथंच मासे पकडायचे, ते त्याचंच कालवण बनवायचं, रात्रीच्या वेळेला त्यांचं तिथं जेवण व्हायचं आणि वडील तिथं अभ्यास करत बसायचं. आता 3 मित्र होते, त्याच्यातल्या बाकीच्या दोघांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांचं आयुष्य हे केलं. यांना अभ्यासाची जिद्द होती, कारण एक आपसूक एक जाणीव असते जी कुणा ना कुणाच्या मनामध्ये निर्माण होत असावी असं मला वाटतं, की आपल्याला अभ्यास करण्याशिवाय पर्याय नाही, कारण आपल्याला कुणीच मदतीला येणार नाहीये. आणि इतक्या हालापेष्टा सोसल्यानंतर म्हणजे मन जे खंबीर बनत जातं, त्याच्यानंतरही त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक टप्पे आले. MBBS ते शिकत असताना आईचं निधन झालं. त्यांच्या वडील हा मोलमजुरीच करणारे होते, त्यामुळे त्यांच्याकडून आणि त्यांच्या वडिलांनी वडील म्हणून अशा काही फारशा जबाबदाऱ्या पार पाडलेल्या नव्हत्या. त्यामुळे हे थोरले बंधू म्हणून संपूर्ण कुटुंबाचा गाडा ओढणं, उरलेल्या भावंडांच्या शिक्षणाचा खर्च करणं आणि ते कुटुंब मार्गाला लावणं ही एकमेव जबाबदारी वडिलांवरती होती. त्यामुळे ह्या गोष्टी करण्यासाठी त्यांना कधीच वेळ मिळाला नाही. मला असं वाटतं की जे काही आपण करणार आहोत ते आपल्या मनगटाच्या आणि बुद्धीच्याच बळावरती करणार आहोत, ही धारणा मला वाटतं पक्की झालेली असावी. आणि जी मी जवळपास लहानपणापासून म्हणजे आता 35-36 वर्ष मी त्यांना पाहत आलोय, त्यामध्ये मला ही गोष्ट प्रकर्षानं जाणवते. मग अशा वेळेला माझ्या समोर हा प्रश्न येतो की मग ती जी अमानवी किंवा जी अमर्याद शक्ती आहे
त्या शक्तीबद्दल या व्यक्तीच्या मनामध्ये कुठलाच किंतु परंतु का नाही. आणि त्या व्यक्तीनं म्हणजे यांनी अभ्यास करून परीक्षा दिली, मेडिकलला ऍडमिशन घेतलं, डॉक्टर झाले, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, सरकारी खात्यामध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून आले आणि त्याच्यानंतर प्रमोशन, मोठमोठी पदं भूषवली. ही सगळी पदं भूषवत असताना देखील तो जो अति आत्मविश्वास म्हणा किंवा कुणालाही न जुमानण्याची प्रवृत्ती, ही बाब यांच्या मनामध्ये का बरं तयार झाली नाही? यांना कधीच कुठल्याही शक्तीची किंवा त्या असण्याची किंवा त्या भीतीची कधीच गरज का बरं पडली नाही? त्यांच्या इतका म्हणजे अगदीच त्यांच्यासारखा मी आहे असं मला म्हणायचं नाहीये, नाहीच आहे मी तो तसा, कारण ते व्यक्ती म्हणून पूर्णपणे वेगळे आहे. पण हे माझ्या समोरचं उदाहरण आहे की ज्याने नेहमीच स्वकर्तृत्वावरतीच शेवटपर्यंत विश्वास ठेवला. आज देखील ते त्याच पद्धतीनं कार्यरत आहे. सो त्यामुळे मला ही गोष्ट सांगावीशी वाटते की हे व्यक्ती सापेक्ष आहे. श्रद्धा ही व्यक्ती सापेक्ष आहे. तुम्ही स्वतःला मर्यादा घालून घेता येणं म्हणजे याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही तुमची बलस्थानं तुम्हाला ओळखता आली पाहिजेत, त्याचप्रमाणे स्वतःच्या लिमिटेशन्स, मर्यादा देखील ओळखता आल्या पाहिजेत. ज्या व्यक्तीला या दोन गोष्टी कळाल्या त्या व्यक्तीचा आयुष्याचा प्रवास अतिशय उत्तम झाला. केवळ मला हे जमतं किंवा मला हे अशा पद्धतीनं येतं, मी ह्यामध्ये सर्वोत्कृष्ट आहे असं म्हणून तुम्ही ज्या गोष्टी तुम्हाला जमत नाहीत त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं की तुम्हाला फार मोठा फटका सहन करावा लागतो किंवा अपयश येणार. मी चांगला ओरेटर आहे, मी बोलतो चांगला, याचा अर्थ मी व्यवसायही तितक्याच चांगल्या पद्धतीनं करू शकेन असं आहे का? सांगता येऊ शकत नाही. मी चांगला बोलतो याचा अर्थ मी चांगला वक्ता होऊ शकतो, मी सेल्समन चांगला होऊ शकतो किंवा मी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह किंवा हेड चांगला बनवू शकतो. या तीन गोष्टी मला जमू शकतात. एखादी संपूर्ण मोठी कंपनी चालवण्याची जबाबदारी जर माझ्यावरती दिली तर ती मला जमेल का? मला माहित नाही. मला त्याच्या शक्यता तपासून बघाव्या लागतील. त्यातलं मला काय येतं आणि मला काय जमत नाही ह्या गोष्टी मला तपासून बघाव्या लागतील. पण केवळ जर मला माझे 4 मित्र म्हणत असले अरे बोलतोस छान तू, मग तू ह्या कंपनी जर तू एखादा धंदा उघडलास ना तर गिराईक तुझ्याकडेच येणार, असं म्हणून मी कुठल्या तरी धंद्यामध्ये भांडवल घालायचं आणि तिथं हात पळून घ्यायचे, याचा अर्थ काय झाला? मी स्वतःच्या लिमिटेशन ओळखलेल्या नाही. आणि मग मी असं समजलं की हे माझ्या नशिबातच नव्हतं किंवा काही गोष्टी असतात ज्या मानवी कल्पनेच्या पलीकडच्या आहेत किंवा क्षमतेच्या पलीकडच्या आहेत. आणि इथं माणूस अंधश्रद्धा बनायला सुरुवात होऊ शकते, कारण पुन्हा मग ती अमर्याद अमानवी शक्ती असं सगळं त्या गोष्टी येऊन जातात. यामुळं माणसानं ज्या पद्धतीनं स्वतःची स्ट्रेंथ ओळखावी त्याच पद्धतीनं माणसानं स्वतःच्या लिमिटेशनही ओळखता आल्या पाहिजे. तर तुमचा प्रवास हा स्वावलंबनानं सेल्फ एस्टीम आधारित अशा पद्धतीनं होतो. पण समजा एखादी व्यक्ती एखाद्या ठिकाणी श्रद्धेने जात असेल, ठीक आहे, पण त्या श्रद्धेचं त्या व्यक्तीवर काहीतरी मानसिक किंवा शारीरिक पिळवणूक होते का किंवा त्याचा गैरवापर होतो का त्या श्रद्धेचा? हे काही ओळखण्यासाठी काय रेड फ्लॅग्स आहेत किंवा त्या माणसाला लक्षात ओके नाही हे माझ्या बाबतीत काहीतरी चुकीचं होते, असं काही रेड फ्लॅग्स आपण म्हणू शकतो की जेणेकरून ते अति व्हायच्या आधीच तो मग ती व्यक्ती तिथून बाजूला होऊ शकते? डेफिनेटली रेड फ्लॅग्स आहे. तुम्ही एखाद्या ठिकाणी श्रद्धेपोटी जाताय तर जिथं जाताय ते नेमकं काय आहे हे तुम्हाला माहित असायला हवं. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. एखाद्या मंदिरामध्ये जात असाल किंवा एखाद्या कुठल्याही प्रार्थना स्थळामध्ये जात असाल, तिथं गेल्यानंतर तुम्ही श्रद्धेनं मनोभावे हात जोडून नमस्कार करत असाल किंवा थोडा वेळ व्यतीत करत असाल आणि तिथून परत येत असाल, याच्यामध्ये कुणाचं नुकसान झालं का? झालाच तर त्या व्यक्तीला फायदा झाला की त्याला मनशांती काही वेळाची मिळाली आणि तो पुढच्या कामासाठी ताजतवाना झाला, त्याचं आयुष्य जगण्यासाठी त्याला एक प्रेरणा मिळाली. हेच जर एखाद्या बाबा बुवांच्या सत्संगामध्ये जा किंवा त्या ठिकाणी त्यांनी भरवलेल्या एखाद्या खूप मोठ्या काही कार्यक्रमामध्ये जा, तिथं त्या पद्धतीचं वातावरण निर्मिती आधीच करून ठेवलेली असते. युनिफॉर्म घातलेले त्यांचे अनुयायी असतात, त्या एक प्रकारे त्या व्यक्तिमहात्म्य हे ठसवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला असतो. त्या व्यक्तीचे मोठमोठे डिजिटल बॅनर्स असतात किंवा त्या पद्धतीने अनाउन्समेंट होत असतात, सगळ्या गोष्टी केलेल्या जात असतात. एक अशी वातावरण निर्मिती की त्यामुळे व्यक्ती एका तात्पुरत्या संमोहन अवस्थेमध्ये हिप्नोसिसमध्ये जाण्याची शक्यता अधिक असते. व्यक्ती अशा पद्धतीनं संमोहित झाली या पद्धतीच्या वातावरणामुळे, तर मग आपण काहीही बोललो, कशाही पद्धतीनं बोललो तर ते त्या व्यक्तीच्या मनामध्ये ठसवणं हे सोपं जातं. मुळात हे का करायचं आहे? तुम्हाला त्या वातावरणात जाऊन संमोहित होण्याची गरज का भासावी, हा माझा प्रश्न आहे.
त्यातून तुम्हाला काय मिळणार आहे. आणि तिथं गेल्यानंतर पुन्हा परत एक विशिष्ट पद्धतीची कर्मकांड जर तुम्हाला करायलाच लागत असतील तर तुम्ही नेमका गेला कशासाठी होतात मग. म्हणजे मगाशी जी मुलगी छोटीशी मनशांती मिळते किंवा एका ठिकाणी थोडंसं बरं वाटतं, इथपर्यंत ठीक होतं ते. म्हणजे प्रचंड हजारो लाखोंच्या गर्दीमध्ये जाऊन तिथं स्टॅम्पेडमध्ये अडकणं, म्हणजे तिथं बरेच आपण उदाहरणं बघितलेली आहेत. म्हणजे चेंगराचेंगरीमध्ये कित्येक जण मरतात, पण तरीही हे लोकांना हे कळत नाही. का कळत नाही ह्याचं कारण असं की हे सायकोलॉजी ऑफ क्राऊड मध्ये, गर्दीचं मानसशास्त्र आपल्याला हे सांगतं की ज्या वेळेला सारख्याच पद्धतीचे विचार असणाऱ्या, सारख्याच भावना असणाऱ्या लोकांचा समूह एका ठिकाणी जमतो त्यावेळेला व्यक्तीला सुरक्षित आहोत असं वाटतं. भलेही त्या ठिकाणी काही अनुचित प्रकार, घटना, संकट काही उद्भवली तरी त्यांना वाटतं की सभोवतालची जी गर्दी आहे ना ती माझं संरक्षण करेल, कारण हे आपले आहेत. बाकीचे बाहेरचे असतील पण हे आपले आहेत. आणि या पद्धतीची मानसिकता बऱ्याचदा मोठ्या अडचणीमध्ये माणसाला टाकते. त्या क्षणाला तिथं ती संमोहित अवस्था ही खूप त्या पद्धतीनं हे होत असते, तयार होते, असं एकंदरीत. म्हणजे कर्मकांड किंवा एखाद्या गोष्टीचं अतिशयोक्ती ह्या गोष्टी जाणवल्या की लगेच ओळखायचं की बाबा आपण कुठल्या तरी वेगळ्या मार्गाला चाललोय. तो एक रेड फ्लॅग आपण म्हणू शकतो. ऍब्सोल्युटली तो एक सगळ्यात महत्वाचा रेड फ्लॅग आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्त्रियांच्या बाबतीमध्ये बऱ्याच बाबांचा हा ठराविक पॅटर्न दिसून आला की एकतर जे त्यांचे स्त्री अनुयायी किंवा भक्त असतात त्यांच्याशी एकांतात बोलण्याची किंवा एकांतात काही विधी करण्याची मागणी करणं किंवा त्या पद्धतीनं ते करण्यासाठी बंधनं लादणं, अशा पद्धतीनं. मुळात त्या स्त्रियांना हे लक्षात आलं पाहिजे की आपण एका अनोळखी व्यक्तीसमोर, शेवटी ती पुरुषच आहे, तर त्यासोबत एकांतामध्ये जाणं आणि त्या पद्धतीनं कोणते विधी केले जाणार आहेत, काय केलं जाणार आहे, याच्या सेफ्टी कन्सर्न काय आहे तो तपासून बघणं गरजेचं आहे. घरातल्या पुरुषांनाही ती गोष्ट लक्षात आली पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. मुळात तिथं जाणंच चुकीचं आहे. हे सगळ्यात बेसिक तिथूनच सुरुवात होते. पण या पद्धतीच्या गोष्टी ह्या केल्या जातात. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पुनर्जन्माचा दाखला दिला जातो की मागच्या जन्मी मी अमुक अमुक होतो आणि तू माझी भक्त आहेस तर तू मागच्या जन्मी अमुक अमुक होती. बऱ्याचदा भगवान श्रीकृष्णाचा आणि राधाचा ह्या जोडीचा संदर्भ बऱ्याचदा भक्तांकडून दिला जातो आणि त्याद्वारे मग ते स्त्रियांना आपल्या जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न केला जातो. तर मी मगाशी जसं म्हटलं की काही शब्दांचा प्रभाव आपल्या भारतीय समाजमनावरती आहे, याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न या लोकांच्याकडून केला जातो. कारण हे गर्दीचं मानसशास्त्र खूप छान पद्धतीने ओळखतात आणि त्याचा वापर ते त्या पद्धतीने करतात. बरं, यातून साध्य काय करतात ते? यातून त्यांना जे भौतिक सुख उपभोगायचे असतात तेच ते त्यातून साध्य करतात. यातून स्त्रिया बहुतांश प्रमाणामध्ये या सगळ्या गोष्टींना बळी पडतात, असं आहे. आता अलीकडे सगळ्यात मोठं गाजलेलं प्रकरण म्हणजे खरात प्रकरण, हे सगळ्यांना माहितच आहे. मग यातून समाजाने काय धडा घेतला पाहिजे आणि समाजामध्ये जर काय बदल घडवायचा असेल तर कोणत्या छोट्या छोट्या गोष्टी वैयक्तिक लेवलला केल्या पाहिजेत? समाज धडा घ्यायला तयार आहे का, हा प्रश्न समाजाने स्वतःला विचारावा. कारण जर समाज शिकण्यासाठी तयार असता तर यासारख्या प्रवृत्ती उफाळून आल्याच नसत्या. कारण समाजालाही ते हवंच होतं. समाजामध्ये सगळ्याच प्रकारचे घटक येतात. लोकाभिमुख वैज्ञानिक दृष्टिकोन असणारं आणि समाजाप्रती उत्तरदायित्व असणारं राजकीय नेतृत्व आपण तयार करू शकलेलो नाही आहे ते आपल्याकडं. हे सर्वप्रथम आधी सगळ्यांनी मान्य करायला हवं. आपल्याकडे काय नाही हे जेव्हा आपण मान्य करतो ना त्यावेळेला ते मिळवण्यासाठी काय करायचं याचा शोध सुरू होतो. लोकांची ऍडजस्ट करण्याची प्रवृत्ती फार टोकाला चालली. राजकीय नेतृत्व तसं प्रगल्भ नसल्यामुळं त्या पद्धतीनं वैज्ञानिक दृष्टिकोन कुठेच तयार होत नाहीत. आणि हे कुठल्याही एका विशिष्ट व्यक्तीबद्दल नाही, हे सर्वसाधारण आहे. कारण मग तुम्ही समाज वैज्ञानिक दृष्टिकोन असणारा आणि त्या पद्धतीनं प्रगतिशील तयार करण्यासाठी तशी पावलं उचलता. कारण हे जे काही बाबाचं प्रकरण आता सध्या बाहेर आलं, हे बाहेर आता आलं पण हे चालू किती वर्षापासून होतं? 15-20 वर्ष असं. 15-20 वर्षांपासून होतं. छोटा काळ नाही 15-20 वर्ष म्हणून. कित्येक सरकार बदलली त्या कालावधीमध्ये, कोणाच्याच नजरेत आलं नाही. शक्य नाही. नजरेत आलं ना पण त्याच्यावरती काही केलंच गेलं नाही. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. याच्यात आपण समाज म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून आपण काय करू शकतो किंवा सांगू काय शकतो, तर माझं असं मत आहे की पुन्हा एकदा मूल्य शिक्षणाचा
महत्वपूर्ण अंतर्भाव शालेय शिक्षणामध्ये नीट पद्धतीनं व्हावा आणि त्याची अंमलबजावणी नीट पद्धतीनं व्हावी. मूल्य शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या मध्ये रुजवावंच लागेल. त्यांना ते समजावं लागेल. समजत नसेल तर समजावून सांगावं लागेल. नाहीतर आमच्या वेळेसारखं नाही की बाबा वह्या भरण्याचा कार्यक्रम फक्त आम्ही केला. आज जाऊन ज्या वेळेला पुन्हा ह्या गोष्टी एक मानसोपचार तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करत असताना पेशंट आणि डॉक्टर एवढंच नातं ते नसतं. जसं इतर पॅथीमध्ये म्हणजे ट्रीटमेंट आजारासाठी पेशंट आला तर त्याला ट्रीटमेंट देणं, नातेवाईकांशी कन्सल्ट करणं आणि त्यानंतर त्या गोष्टी त्या मार्गाला लागतात. इथं आम्हाला पेशंटची बॅकग्राऊंड, पेशंट कुठल्या परिस्थितीतून आलाय, त्याचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्तर या सर्व गोष्टींचा आढावा घ्यावा लागतो. कारण त्यातूनच पेशंटला काउन्सिलिंग काय करायचं आहे, त्याच्या नातेवाईकांशी काय संवाद साधायचा आहे याचा एक अंदाज येतो. तेव्हा मला ह्या गोष्टी लक्षात आल्या की आपल्याकडे मूल्य शिक्षण हे रुजलेलंच नाहीये. जिथं मूल्य शिक्षणच नाही तिथं समाजामध्ये सजगता, जागरूकता हा प्रकार येणार कुठून? वैज्ञानिक दृष्टिकोन वाढला पाहिजे. प्रत्येक गोष्टीला चिकित्सक वृत्तीनं बघण्याची नजर ही मुलांची तयार झाली पाहिजे आणि हे शाळेपासून होणार. त्यामुळे शाळांकडे पुन्हा परत वळायला लागेल. सगळ्यात आधी शाळांमधल्या शिक्षकांच्या मध्ये तो दृष्टिकोन रुजवावा लागेल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. कारण त्या बाबतीतही काही कटू गोड अनुभव येत असतात. त्यामुळे तो दृष्टिकोन आधी शिक्षकांच्या मध्ये रुजवावा लागेल. विद्यार्थ्यांच्या पर्यंत तो पोहोचवावा लागेल. ते त्यांना समजलंय का नाही याचा आढावा घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला पालकांच्याकडे वाढावं लागेल. तेव्हा कुठे आपला समाजाचा एक बेस तयार व्हायला त्या दृष्टिकोनातनं तयार होईल. ही सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे. आणि ज्या वेळेला जागरूक मतदार म्हणून किंवा नागरिक म्हणून तुम्ही भारतामध्ये असलेल्या तथाकथित लोकशाहीचा भाग बनता. लोकशाही म्हणजे इथं फक्त नावालाच असं थोडंसं दिसून येतंय, कारण इथं फक्त लोकशाहीचा उत्सव साजरा केला जातो आपल्याकडं, असं आहे. समाज यातून धडा घ्यायला तयार आहे का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. तो नाही असं या क्षणाला तरी वाटतंय. याचं कारण असं की जे तथाकथित बाबाचं प्रकरण सगळ्यांच्या समोर आलं, त्याला बऱ्याच राजकीय प्रवृत्तींचा आशीर्वाद होता किंवा बरंचसं पाठबळ मिळत होतं. समाजातूनही वाढता पाठिंबा होता. ही गोष्ट लक्षात येते. स्त्रियांचं शोषण मोठ्या प्रमाणावरती झालं, ही गोष्ट आपल्या समोर येते. पण हे सगळं बिनबोभाटपणे बरीच वर्ष चालू होतं. तर मुद्दा हाच आहे की, आणि हे केवळ एका व्यक्तीपुरतं मर्यादित नाहीये. आपल्याकडे ठराविक अंतराने आपल्याकडे अशा काही घटना समोर येत असतात. त्या उघडकीस आल्यानंतरच आपल्याला त्याची भयानकता लक्षात येते. जसं की ते राम रहीमचं प्रकरण असेल, आसाराम बापू सारख्या व्यक्तीचं प्रकरण असेल, अशी बरीच उदाहरणं वर्षानुवर्ष सुरू असतात, वर्षानुवर्ष चालू असतं. ही उघडकीस तेव्हाच येतात जेव्हा ती राजकीय दृष्ट्या गैरसोयीची ठरतात. याला कोणताही राजकीय पक्ष अपवाद नाही. पण हे जरी ते राजकीय गोष्टी किंवा त्याचा राजकीय अंग जरी असलं तरी एक व्यक्ती म्हणून, एक जबाबदार नागरिक म्हणून आणि एक समाज म्हणून आपण काय करू शकतो? विद्यार्थ्यांच्या मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन तयार करणं, मूल्य शिक्षण काय आहे ते त्यांना समजावून सांगणं, त्यांच्यामध्ये मूल्य शिक्षण आणि त्या अंतर्गत असणारी सर्व मूल्य याचा अंगीकार, त्याचा स्वीकार मुलांच्या मध्ये व्यवस्थित होतोय का, मुलांना ते समजतंय का याचा आढावा घेणं. त्याच्याही आधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षकांना ते समजतंय का, आणि त्याच्यासाठी मूल्य शिक्षण विद्यार्थ्यांच्या मध्ये रुजवण्यासाठी पुरेसा वेळ शाळांमध्ये दिला जातोय का. तिसरा टप्पा, पालकांच्या पर्यंत त्या गोष्टी पोहोचतायत का. कारण बऱ्याचदा लहान मुलं हेच आपले चांगले शिक्षक असतात. लाजे काजे खातर का होईना, पण मुलांनी जर एखादी डोळे उघडणारी गोष्ट सांगितली तर त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येत नाही. भले ते आपल्याला काही इजा पोचवत नाही, पण आपल्या मनाला स्वतःची लाज वाटते म्हणून आपण त्या गोष्टीचा डोळेसपणाने विचार करतो. त्यामुळं लोकांच्या घरापर्यंत जाण्याचा मार्ग हा मुलांच्या थ्रू जाणार आहे. मूल्य शिक्षण जर उत्तम पद्धतीनं मुलांच्या मध्ये रुजवलं तर निश्चितपणानं ते समाजातल्या बऱ्याच घटकांच्या पर्यंत ते पोहोचू शकतं. हा नंबर 1चा मुद्दा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लोकाभिमुख असणारं, वैज्ञानिक दृष्टिकोन असणारं राजकीय नेतृत्व तयार व्हायला हवं. आणि ही जबाबदारी समाजाची आहे. समाजकारणातून राजकारण व्हायला हवं. आता फक्त राजकारण होतं, समाज फक्त ऑप्शनला असतो किंवा जनता ही फक्त ऑप्शनला असते, तर असं होता कामा नये. तर त्या पद्धतीचं नेतृत्व तयार व्हायला हवं. आणि हे सगळ्यांनी सामाजिक काय म्हणतात, ह्याची सर्वच राजकीय पक्षांची ही सामुदायिक जबाबदारी आहे. आणि या जबाबदारीपासून हटता येणार नाही, तर हे चक्र वर्षानुवर्ष असंच चालत राहील. याचा काही अंत नाही. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे स्त्रियांचं मानसिक आरोग्य. स्त्रियांचं मानसिक आरोग्य आपल्या समाजातला बराचसा दुर्लक्षित केला जाणारा भाग आहे. स्त्रियांचं मानसिक आरोग्य हे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक टप्प्यावरती महत्वाचं आहे. स्त्री वयात येत असताना
त्यानंतर तारुण्यामध्ये असताना, गर्भवती असताना आणि त्यानंतर बाळाला जन्म दिल्यानंतरचा कालावधी आणि त्यानंतरही आयुष्याच्या पुढच्या टप्प्यापर्यंत, या प्रत्येक टप्प्यावरती स्त्रियांच्या मानसिकतेमध्ये होत जाणारे बदल, त्यांना भेडसावणाऱ्या ज्या काही मानसिक समस्या असतात, जसं की पोस्टपार्टम डिप्रेशन असेल, पोस्टपार्टम सायकोसिस असेल, किंवा इतर काही सोमॅटिक कंप्लेंट्स देखील असतील, की ज्या वेळेला घरात आपल्याकडे केलं जाणारं दुर्लक्ष किंवा घरच्या निर्णय प्रक्रियेमध्ये न मिळणारं स्थान असेल, त्यांच्या मताला अजिबातच दिली न जाणारी किंमत असेल, याच्यामुळे बऱ्याचदा लक्षणंही उद्भवत असतात. मग याच्यामध्ये अँझायटी येऊ शकते, डिप्रेशन येऊ शकतं, सायकोसोमॅटिक कंप्लेंट्स येऊ शकतात, बऱ्याच अडचणी किंवा झोपेची समस्या असते. सो ह्या समस्या निर्माण झाल्यामुळे होतं काय, की स्त्रिया आपलं मत व्यक्त करणं हा प्रकारच कोणी लक्षात घेत नाही. स्त्रियांना मत असतं, ह्या गोष्टी गृहीत धरल्या जातच नाहीत. त्यामुळे त्या मत व्यक्त करण्यासाठी किंवा ती जी मानसिक मोकळीक मिळणं गरजेचं आहे, ती मोकळीक मिळत नाही. मग अशा वेळेला ज्या वेळेला हे बाबा लोक किंवा या पद्धतीच्या अंधश्रद्धाळू गोष्टी, त्या पद्धतीचं वातावरण निर्मिती ज्या वेळेला होते, त्यावेळेला त्यांना जर आपला मानसिक ताणतणाव मोकळी करण्याची ती जर जागा वाटली, तर यात नवलते काय. पण याचा अर्थ हा नव्हे की एखादी व्यक्ती मानसिक ताणतणावाने पीडित आहे किंवा आयुष्याच्या राडगाडग्यापासून थकलेली आहे आणि ती ज्या वेळेला समाधान मिळवण्यासाठी तिथं येते, तर त्या व्यक्तीचा गैरफायदा घेऊन तिचं शोषण करणं हे अत्यंत चूक आहे किंवा हा मोठा गुन्हा आहे. त्यामुळं स्त्रियांचं मानसिक आरोग्य राखणं ही एक समाजाची जबाबदारी आहे आणि त्यांच्या गरजा, त्यांच्या जशा भौतिक गरजा असतात किंवा त्यांच्या भौतिक गरजांकडे गरजेपेक्षा जास्त फोकस केला जातो, त्यांच्या शारीरिक गरजा देखील तेवढ्याच महत्वाच्या आहेत, त्यांच्या मानसिक गरजाही तेवढ्याच महत्वाच्या आहेत. त्याच्याकडं डोळसपणे, सजगपणे बघणं गरजेचं आहे आणि त्यावरती मार्ग काढणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. खरात बाबाच्या बातम्या ज्या वेळेला आम्ही टीव्हीवरती बघत होतो, त्यावेळेला माझा एक मित्र माझ्यासोबत बसलेला होता. आम्ही सहज गप्पा मारत होतो. त्यावेळेला मग हे हा बाबा असा वगैरे, ह्याच्या नादी लागणारे लोक मूर्ख वगैरे असं म्हणून आमच्या गप्पा चालू होते. सहज कॅज्युअल गप्पा वगैरे चालू होत्या. मग तो बाबा, त्याच्या पाठीमाग लागणारे लोक, त्यांचं मानसशास्त्र आणि त्या पद्धतीने एकूणच समाजाचा त्याच्यावरती होणारा परिणाम, अशा रीतीनं मी आपलं बोलण्याच्या ओघामध्ये बोलत होतो, जसं आत्ता आपण गप्पा मारतोय. बोलता बोलता अचानक माझी नजर त्याच्या हाताकडे गेली. तर त्याच्या हाताच्या मनगटाला काळा दोरा बांधलेला होता. ती नजर गेल्यानंतर माझा बोलण्याचा ओघ आपोआप आटला. म्हटलं हे बोलण्यामध्ये अर्थच नाहीये. जर माझ्या समोर बसलेला माझा मित्र हाताला जर काळा दोरा बांधून बसलेला असेल, तर मग म्हटलं आम्ही चर्चा कुठल्या गोष्टीवरती करतोय. बहुधा ते त्याच्याही लक्षात आले की नाही मला कल्पना नाही, पण हा एक किस्सा घडलेला होता. म्हणून मी म्हटलं की समाज धडा घ्यायला तयार आहे का? कारण कुठल्या ना कुठल्या टप्प्यावरती छुप्या पद्धतीनं किंवा जाहीर पद्धतीनं माणूस आपला समाज अंधश्रद्धा हा पाळतोच आहे. हा एक महत्वाचा मुद्दा. पण जेव्हा आपण ह्या गोष्टी बोलतो, तो मोस्टली ते जुन्या पिढीतल्या बद्दल बोललं जातं. पण आताची जनरेशन आहे, ज्याला जेनझी म्हणतो किंवा मिलेनियल्स असतील, तर ते फार सायंटिफिक दृष्टिकोन त्यांचा आहे असं बोललं जातं. पण त्याला एक वेगळाच आता डेटा दिसतोय समोर. म्हणजे साधारण ॲस्ट्रॉलॉजी ॲपचा आपण जर विचार केला, तर तो 2024चा डेटा दाखवतो की तो साधारण एक 1400-1500 कोटीच्या आसपास त्याचं मार्केट होतं आणि 2030 येईपर्यंत ते 14,000 कोटीपर्यंत जाईल असा एक अंदाज आहे. म्हणजे सो कॉल्ड जी सायंटिफिक हे असलेली दृष्टी असलेली पिढी आहे, तीही मग याच्या विळख्यामध्ये जाईल का परत? जेनझी बद्दल बोलायचं झालं तर ही जी जनरेशन आहे, ही जनरेशन सर्वसाधारणपणे नॉलेज सिकिंग आहे हे दिसतंय. याचं कारण असं की नॉलेजसाठी असणारा जो ॲक्सेस आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर अवेलेबल आहे. ऑनलाईन सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. AI मुळे बऱ्याच गोष्टी क्विकली ॲक्सेसेबल आहेत, हव्या तशा मॉडिफाय करता येतात सगळ्या पद्धतीने आणि त्यांच्याकडे खूप मोठं नॉलेज गेन होत आहे असं दिसून येतं. पण त्याच वेळेला थोडेसे इमोशनली ओव्हरलोड पण होत आहेत हेही ते दिसून येतं. कारण बऱ्याच गोष्टी कसं आहेत की त्याच्या आधीची मिलेनियल जनरेशन आणि त्याच्याही आधीची जनरेशन यामध्ये गोष्टी या ठराविक कालावधीनंतर टप्प्याटप्प्याने घडत गेल्या. गेल्या 2 जनरेशनमध्ये ज्या गोष्टी हळूहळू होत गेलेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी त्यांना त्यांच्या वयाच्या साधारण 10 वर्षाच्या आतमध्येच त्यांना बघायला मिळतात. खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन आहे. या सगळ्या गोष्टी अनुभवायला येत आहेत, एक्सपिरियन्सेस येत आहेत. त्याच्यामुळं ते लवकर मॅच्युअर होण्याची एक शक्यता त्याच्यातून तयार होते. नॉलेज खूप मोठ्या प्रमाणावरती मिळू शकतं कारण प्रचंड या सगळ्या गोष्टी आहेत. पण याच वेळेला ते थोडेसे इम्पेशंटही होतात असं दिसून येतं बऱ्याच गोष्टींच्या बाबतीमध्ये. एक्सपेक्टेशन्स लेवल खूप हाय आहेत. गोष्टी क्विकली
कम्प्लीट व्हाव्यात, हा एक त्याच्या पाठीमागे मुद्दा असतो. टेक्नोसॅव्ही जग आहे असं आपण म्हणतो, पण टेक्नॉलॉजी डिपेंडंट होत चाललंय का, हाही एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. ज्या गोष्टी ऑनलाईन आहेत त्याच खऱ्या आहेत असं मानून चालण्याचा काळ आहे का, ही एक शक्यता आपल्याला तपासून बघायला लागेल. बऱ्याचदा ते दिसून येतं, जे मोबाईलवरती आहे, जे ॲप्समध्ये आहे ते खरं, या गोष्टी बऱ्याचदा मुलांच्याकडून बघायला मिळतात. आणि त्याच वेळेला आता ही त्यांचं वाढता काळ आहे, त्यामुळे आपण त्याच्यावरती भाष्य करणं योग्य होणार नाही, पण काही वर्षानंतर या गोष्टी दिसून येतील की त्यांना डिसअपॉइंटमेंट याच्यामध्ये झालेली दिसून येईल, कारण त्या तशा टिकणाऱ्या नाही आहेत, कारण ह्या बऱ्याचशा गोष्टी ह्याच्यातल्या व्होलटाईल आहेत. मुलांच्या मध्येच, आजच्या जेनझीच्या मुलांमध्ये असणारी चांगली गोष्ट कुठली आहे की त्यांना नॉलेज सिकिंग आहेत ते. दुसरी गोष्ट, नो नॉनसेन्स पॉलिसी असणारी ही आत्ताची जनरेशन आहे. ज्या गोष्टींमध्ये बदल होण्याची गरज आहे किंवा त्यांना अपेक्षा आहे ते लवकरात लवकर व्हावेत आणि त्याच्यासाठी प्रयत्न व्हावेत असा प्रयत्न करणारी ती मुलं आहेत. जे नेपाळचं आपण हे बघितलेलं होतं त्याच्यातून ती गोष्ट प्रकर्षानं दिसून आली. त्यातून जी लिडरशिप डेव्हलप झालेली होती, ते जे आता डिसिजन घेत आहे त्यातूनही आपल्याला हे दिसून येतं. हे करत असताना तुम्ही कुठल्या सोर्सेसवरती रिलायबल होता आहात हे सुद्धा तपासून बघणं गरजेचं आहे. ॲस्ट्रोटॉक सारखा ॲप ज्या वेळेला तुम्ही वापरत असता त्यावेळेला सगळ्यात महत्वाची गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे की हे ज्योतिष आधारित आहे आणि ज्योतिष हे काही शास्त्र नाही. पूर्वीच्या काळी ग्रहगोलांचे अनुमान लावले जायचे किंवा त्याच्यातून उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ऋतूंमधले बदल, त्याचा परिणाम माणसाच्या जीवनावरती होतो वगैरे अशी एक साधारण धारणा होती. त्यामध्ये खगोलशास्त्र, गणित आणि ज्योतिषशास्त्र या तीन गोष्टींच्या खिचडीतून त्या गोष्टींचा अनुमान किंवा अंदाज लावला जायचा. विज्ञान विकसित होत गेलं, खगोलशास्त्र पूर्णशास्त्र म्हणून अस्तित्वात आलं. ग्रह, गोल, तारे किंवा आकाशगंगा, वेगवेगळ्या सूर्यमाला याचा शोध आपल्याला लागत गेला, त्याच्याविषयीचा अभ्यास सुरू होत असतो. पृथ्वीच्या भोवती फिरत असणारे ग्रह यांचा पृथ्वीच्या वातावरणावरती आणि माणसाच्या जडणघडणीवरती काय परिणाम होतो हे आपल्याला आता लक्षात यायला लागलेलं आहे. गणित पूर्णशास्त्र म्हणून विकसित झालेलं आहे, त्याचा फायदा बऱ्याच ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. फिजिक्स त्यामुळे डेव्हलप झालेलं आहे. पण ज्योतिषशास्त्र हे शास्त्र म्हणून विकसित झालेलं नाही, ते मुळात शास्त्रच नाही. त्यामुळे त्यावर आधारित असणारा हे जे काही ॲप आहे, या ॲपमधली माहिती कितपत रिलायबल मानायची हे मुलांनी ठरवायचं. याचं अजून एक कारण असं की त्यांची जी ॲप्लिकेशनची जी पॉलिसी आहे त्या पॉलिसीमध्ये जाऊन तुम्ही बघावं. त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की ॲस्ट्रोटॉक डज नॉट गॅरंटी ॲक्युरसी ऑफ एनी प्रेडिक्शन ऑर इफेक्टिव्हनेस ऑफ अ सर्व्हिसेस. जाऊन बघा त्यांच्या ॲप्लिकेशनवरती. मी हे काही ॲप वगैरे वापरत नव्हतो, पण आता मध्यंतरीच्या कालावधीमध्ये मलाही क्युरियोसिटी लागली आणि त्यांनी ज्या पद्धतीचं मार्केटिंग केलेलं आहे की आपको सिर्फ आपकी बर्थ डेट बतानी है और फिर उसके बाद आपको बूम सब आपकी जिंदगी के राज खुल जाएंगे आणि वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी या. पण मुळात मुद्दा काय आहे की ते कस्टमर खेचून घेण्याचा तो सगळ्यात महत्वाचा भाग आहे. मुळात अशा ॲप्सवर बंदी आणायला पाहिजे, कारण ते थोतांड आहे, त्याला काही अर्थ नाही. मार्केटिंग आजकाल कुठल्याही गोष्टीचं केलं जातं. तुमचं मार्केटिंग चांगलं असेल ना तर तुम्ही दगडही विकू शकता. चांगलं होत आहे ना ते एक्सप्लॉयटेशन, तो नंतरचा मुद्दा. पण मार्केटिंग चांगलं असेल तर आजच्या काळामध्ये तुम्हाला दगड मातीही नीट विकता येते. हे साधं उदाहरण आहे. एका मध्ये कुठल्या तरी शॉपिंग साईटवरती मी ते मध्ये मध्ये मोबाईल सर्फिंग करत असताना त्याचं सजेशन आलेलं होतं. त्याच्यामध्ये 2-3 दगड गोटे ठेवलेले होते आणि त्याची काहीतरी प्राइस लावलेली होती. मस्तपैकी काहीतरी नाव दिलेलं होतं त्याला. ते बघितल्यानंतर मला आश्चर्याचा धक्का बसला. अरे दगड आहेत म्हटलं, यांनी दगड विकायला ठेवली. त्यांनी ही विकायची काय गरज आहे म्हटलं, रस्त्यावर गेलं तर अशी मिळतील. मस्त पॉलिश बिलिश करून त्याला धुवून व्यवस्थित चांगला कॅमेराचा एक अँगल सेट करून त्यांनी ते विकायला ठेवलेलं. मार्केटिंग चांगलं असेल तर तुम्ही काहीही लोकांच्या माथी मारू शकता. लोकांनी ठरवायचं आहे की आपली सारासार विवेक बुद्धी गहाण ठेवून त्याच्या आहारी जायचं किंवा नाही. तर मुळात जेनझीसाठी माझा हाच सल्ला असतो की तुम्ही ज्या गोष्टी आता नॉलेज सिकिंग आहात ना, तर ते मग तुम्ही रॅशनली राहून काळाच्या कसोटीवरती आणि आधुनिकतेच्या कसोटीवरती ते टिकणारा आहे का याचा विचार हे देखील करा. कारण आता तुम्ही हायली एनर्जेटिक आहात पण तितकेच व्हल्नरेबल सुद्धा आहात. व्हल्नरेबल असणं हे डेंजरस असतं, कारण मग यू कॅन गेट इझिली इन्फ्लुएन्स्ड by some nuisance people in this society. असं होऊन बसतं. तुम्हाला इन्फ्लुएन्स जर कोणी करू शकत असेल तर मग तुमच्या ऊर्जेचा किंवा तुमच्यामध्ये असणाऱ्या चांगल्या काही शक्तीचा, तुमच्या पोटेन्शियलचा गैरवापर केला जाऊ शकतो. ही गोष्ट खूप वर्षांपासून सिद्ध होत आलेली आहे.
त्यामुळं तुमच्या हातामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया सारखं किंवा मोबाईल सारखं जे गॅजेट आहे त्या गॅजेटचा स्मार्टली वापर करा. वाचन वाढवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे, आणि त्यातून तुम्हाला जे पटतंय ते घ्या. मुळात गोष्टी त्यांच्यावरती थोपवणं हा मार्ग नाही. हे करा आणि हे करू नका असं माझं सांगणं अजिबात नाहीये. माझं म्हणणं एवढंच आहे की जर तुम्हाला ही गोष्ट खरी वाटते ना, त्याचं मार्केट एवढं जाते आणि तुम्हाला यातल्या गोष्टी पटतात ना, त्यांच्या पॉलिसीमध्ये जाऊन त्यांच्या सेटिंगमध्ये बघा ना, त्यांनी स्पष्ट लिहिलंय दे डज नॉट गिव्ह अन ॲक्युरसी ऑफ एनी प्रेडिक्शन्स. मग विषय संपला. मग या गोष्टी खऱ्या कशा म्हणायच्या? जर तुम्ही त्याची ॲक्युरसीची गॅरंटीच देत नसाल आणि त्यांनी देत असलेल्या सर्व्हिसेस बद्दल कुठली खात्री तुम्हाला देता येतच नसेल, तर मग तुम्ही काय सर्व्हिस प्रोव्हाइड करताय? कुठल्या आधारे तुम्ही अंदाज लावताय आणि कुठल्या आधारे माणसाचा आधीचा जन्म किंवा तुमच्या आयुष्याचे रहस्य हे उलगडून दाखवताय? इट इज जस्ट फॉर अन एंटरटेनमेंट पर्पज असं तुम्ही डिस्क्लेमर द्या. विषय संपला. विनाकारण आजच्या तरुण पिढीला याच्यामध्ये गुंतवून ठेवणं आणि त्यांचा बहुमूल्य वेळ वाया घालवणं याच्यासारखं दुसरं महापातक किंवा पाप नाही असं माझं मत आहे. पुन्हा आला मुद्दा पाप पुण्याचा. हाही थोडासा त्या गोष्टीशी संबंधित आहे, पण ही गोष्ट जेनझीनी लक्षात घेणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. तुम्हाला जे पटतंय ते करा, पण ते पटण्याआधी काही गोष्टी तुम्ही काही मेजरमेंट्स वरती चेक करा. हे माझं सजेशन आहे, ऑर्डर नाही, हे सजेशन आहे. आणि सजेशन वाईज गेलं तर मग त्याच्यामध्ये कम्युनिकेशन होऊ शकतं, संवाद होतो, आणि मग त्या गोष्टी पटतात नाही पटतात या तत्वावरती आपल्याला तपासता येऊ शकतात. थँक्यू सर, तुम्ही आज इथे आलात आणि आपल्या सगळ्यांनाच एक गोष्ट कळाली की श्रद्धा, अंधश्रद्धा आणि याचं सायकोलॉजिकल रिलेशन काय, आणि याचा नक्कीच सगळ्यांना फायदा होईल. त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू.